नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा. पुणे सोलापूर मार्गावरील वळती गावाजवळील श्री क्षेत्र महाकाली मंदिरात आज आई महाकालीचा भव्य उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन स्थळी आचार्य श्री भरतदादा अरुण पवार यांच्यामुळे गेल्या 20 वर्षापासून ही अखंड सेवा साधना आणि हा उत्साह जोरदार साजरा होत आहे. उत्सवाला केवळ धार्मिक समारंभ न मानता आराध्य दैवताशी जोडलेला हा एक भावनिक क्षण आहे. आध्यात्मिक बंध म्हणून पाहिलं जातं. कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, भव्य देवीची पालखी मिरवणूक, विविध धार्मिक आणि सामाजिक व्याख्यान इथे आयोजित करण्यात आली. या व्याख्यानासाठी प्रसिद्ध व्याख्यातकार नितीन बानगुडे पाटील हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. आचार्य श्री भरतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर केवळ एक पूजास्थान न राहता सेवा आणि साधनेचे केंद्र बनले आहे. येथे गरजूंची सेवा, शैक्षणिक मदत, महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. समाजहिताचे उपक्रम इथे राबवले गेले आहेत. भक्तांचा असा समज आहे की देशभरातील अनेक शक्तिपीठांवर आचार्य श्री यांनी केलेल्या साधनेचा प्रसाद मंदिरात उपलब्ध व्हावा आणि आई महाकालीची खरी उपस्थिती तेथे सर्वांना जाणवली पाहिजे. मंदिर परिसरात शांत वातावरण आहे. सतत चालणारे पूजन, अभिषेक, नित्य नैवेद्य आणि भक्तिगीतांनी या स्थानाला विशेष भक्तिमय वातावरण प्राप्त झाले आहे. जप आणि ध्यानासाठीही इथे योग्य व्यवस्था केलेली आहे. श्री महाकाली ट्रस्टच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आचार्य श्री भरतदादा अरुण पवार यांनी सर्व भाविक भक्तांना असे आवाहन केले आहे की आई महाकालीच्या पवित्र चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया आणि हा उत्सव आनंदात, भक्तीत, सेवेने साजरा करूया. श्री क्षेत्र महाकाली मंदिर पुणे सोलापूर रस्त्यावर वळती गावाजवळ उरळी कांचन मार्गे इथे आपण या देवीच्या दर्शनासाठी येऊ शकतो. ब्लड बँक मधून आलेलो आहोत. हडपसर येथून आचार्य भरतदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इथे रक्तदान भरवण्यात आलेलं आहे. तर इथे खूप चांगला प्रतिसाद भेटला. 40च्या जय महाकाली. श्री क्षेत्र महाकाली मंदिर वळती या मंदिरात आम्ही पुजारी अनिकेत शेळके. आई महाकाली मंदिराची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरली होती. 9 डिसेंबर 2025 या रोजी वळती या ठिकाणी. तर या कार्यक्रमाला आलेल्या सर्व भक्त मंडळांचे सहर्ष असे स्वागत आहे. आज या आपल्या कार्यक्रमामध्ये नवचंडी हवन, तसेच आई महाकालीची पावीर, तसेच नितीन बानगुडे पाटील यांचं आपण भव्य दिव्य असं व्याख्यान ठेवलं होतं. तरुण पिढी, ज्या ठिकाणी आता तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला लागली, त्यासाठी आपण नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान ठेवलं होतं. त्या व्याख्यानी बरेच लोक आले, प्रतिसाद भरपूर भेटलेला आहे आपल्याला. त्या व्याख्यानासाठी पण हजारो लोक आले. व्यसन सोडवलेलं आहे फक्त बोलण्याच्या माध्यमातून. दुसरा ते कुठलीही वस्तू देत नाहीत, फक्त संभाषण करतात आणि मार्गदर्शन करून ते व्यसन सोडवतात लोकांचे. मी सर्वांना आवाहन करतो की आई महाकालीचं मंदिर आहे वळती या ठिकाणी, तर सगळ्यांनी या ठिकाणी यावे व आई महाकालीचा आशीर्वाद घ्यावा. तुमच्या काही अडचणी वगैरे असतील तर नक्की या मंदिरात आल्यानंतर नक्की सुटतील. नक्की आई तुम्हाला मार्ग दाखवेल. जय महाकाली. जय महाकाली. आई महाकालीची यात्रा खूप आनंदमय आणि भक्तिभावाने साजरी झाली. इथे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी स्वागत करतो आणि मी त्यांचे आभार मानतो की ते वेळेत वेळ काढून आई महाकाली मंदिरामध्ये इथं आले, यात्रेमध्ये सहभागी झाले, आई महाकालीचा आशीर्वाद घेतला. असेच निरनिराळे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मंदिराच्या रूढी परंपरेचे सर्व कार्यक्रम अमावस्यानिमित्त, पौर्णिमेनिमित्त, नवरात्र निमित्त असे विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात. त्याचबरोबर गरजू लोकांना शिक्षणासाठी देखील मदत, अन्नदान आणि मार्गदर्शन. प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यावं लागतं आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे. ज्ञानाचं दान देणं हे मी श्रेष्ठ समजतो आणि आई महाकालीची अशीच सेवा माझ्या हातून घडो अशी मी आई महाकालीला प्रार्थना करतो. आणि परत एकदा या महाकाली परिवारामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय महाकाली. दर अमावस्या पौर्णिमेला आपण आई महाकालीचा उत्सव साजरा करतो. दर अमावस्या पौर्णिमेला रक्तदान, आरोग्य शिबिर, सामाजिक कार्यक्रम किंवा काही गरजू लोकांना मदत करणे, लहान मुलांना जर कुठल्या शाळेसाठी काही अडचणी असतील त्या देखील सोडवणे,
श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वते नमः। हरिद्रादि कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि नैवेद्यं समर्पयामि। नमो देवी महादेवी शिवाजी भगवन् नमः। नमः भगवति भद्राय नियता निरता स्वता। आज महाकाली मंदिर ट्रस्टच्या वतीनं या कार्यक्रमाला येण्याचा योग इथं आला। खरं तर शक्तीला भक्तीचं अधिष्ठान असल्याशिवाय लोकमानसांना सामर्थ्य प्राप्त होत नाही। महाकाली देवी ही शक्तीची अधिष्ठात्री देवी। आज सकाळपासूनच इथं तिची भक्ती आराधना सुरू आहे। विविध धार्मिक विधी इथं पार पडले। होम हवन असेल, शिवपार्वती विवाह असेल आणि त्या निमित्तानं खरं तर इथल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलंय। आदरणीय दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा सगळा सोहळा इथं पार पडतोय। ही भक्तीची आणि शक्तीची आराधना आहे। निश्चितच महाकाली देवीच्या आशीर्वादाने इथं हर एकाचं कल्याण होईल। हा आजचा तसाच कल्याणकारी कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमाला व्याख्यानाच्या निमित्तानं येता आलं याचा मनस्वी आनंद आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।